कन्या राशीच्या लोकांसाठी 2026चा एप्रिल महिना जो आहे ना, तो सावध राहण्याचा महिना असणार आहे बरं का. कोणत्या बाबतीत सावध राहायचं आहे, का सावध राहायचं आहे, नक्की एप्रिलमध्ये कन्या राशीच्या बाबतीत असं काय घडणार आहे, चला जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्णत्वाचा शोध घेणारी, परफेक्शन शोधणारी रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांचं ना गणितच जरा वेगळं असतं बरं का. आता गणित वेगळं असतं म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा यांचा जो दृष्टिकोन असतो तो प्रचंड व्यवहारी असतो. नफा तोट्याच्या गणितात या सगळं तोलू पाहतात. कन्या राशीची लोक त्यांच्या कामात परफेक्ट असतात, परफेक्शन आणण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या दुसऱ्यांकडनं पण तेच एक्सपेक्ट करतात. यांची अपेक्षा असते की समोरच्याने सुद्धा त्यांच्याच परफेक्शननी काम करावं, तरच समोरचा व्यक्ती यांच्या गणितात बसतो, नाहीतर नाही. हे जरा टोकाचं होऊन जातं यांच्या बाबतीत. म्हणून मग कधीकधी यांचे इतरांशी खटके उडतात किंवा यांना इतरांबद्दल तक्रार असते, ती म्हणजे समोरचा व्यक्ती यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही म्हणून. आता अर्थात जेव्हा काही मोठे इव्हेंट्स, मोठी कामं किंवा घरात सुद्धा काही मोठे कार्य पार पाडायचे असतात, तेव्हा कन्या राशीच्या लोकांच्या या व्यवहारी दृष्टिकोनाचा लाभ खरं तर होतो सगळ्यांना. पण नात्यात सुद्धा व्यवहार बघितल्यामुळे बऱ्याचदा यांची जवळची लोकं सुद्धा दुखावली जातात, यांच्या अति व्यवहारी दृष्टिकोन असण्यामुळे. पण तुम्ही जर कन्या राशीच्या महिला असाल तर हा अनुभव तुम्हाला आला असेल की कन्या राशीच्या महिलांचा स्वयंपाक, आहा, सुंदर स्वयंपाक करतात. या घरातले तुमच्या स्वयंपाकावर खुश असतात. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. चला आता बघूया एप्रिल महिन्यामध्ये कन्या राशीसाठी काय लिहून ठेवलेलं आहे. या महिन्यात तुमच्या कामात प्रगती होईल, पण तुमच्या मनात थोडी अस्थिरता असेल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. शेवटी तुम्हाला फायदा होईल, पण तरीसुद्धा तुमच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी घडत आहेत त्यांनी थोडंसं तुमच्या मनामध्ये नाराजी, निराशा येऊ शकते. करिअर, व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. खास करून तुमच्या प्रमोशनचे संकेत आहेत, बढती मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात थोडेसे अडथळे सुरुवातीला येऊ शकतात एप्रिल महिन्याच्या, पण त्या अडथळ्यांवर तुम्ही मात कराल. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, तसं तर नेहमी प्रॅक्टिकल निर्णयच घेतात कन्या राशीचे लोक, भावनिक निर्णय कुठलाही घेत नाहीत. पण कधीकधी एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतात. ओव्हर थिंकिंग हा यांना एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे अति विचार करणं, अति विश्लेषण करणं, अति एखाद्या गोष्टीची पिसं काढणं, हे कन्या राशीच्या लोकांचं बघायला मिळतं. म्हणजे साधं वॉशिंग मशीन जर घ्यायचं असेल तर हे वॉशिंग मशीनचा एवढा अभ्यास करतात, एवढा सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करतील, कोणत्या कंपनीचं वॉशिंग मशीन, किती रुपयाला, काय, की शेवटी असं होतं की जाऊ दे, आपलं जे घरातलं आहे तेच चांगलं आहे, तेच दुरुस्त करून तेच वापरू. म्हणजे हे